भावांनो, तब्बल 3 महिन्याच्या नंतर आपल्या चॅनलवर पहिला व्हिडिओ आला आहे। तर मागच्या 1 तारखेलाच मी चॅनल सुरू करावं असं म्हणत होतो, पण त्याच्यानंतर म्हणलं जे काही आपले विठ्ठलाची वारी असेल तर ती वारीचं ज्यावेळेसला या ठिकाणी बॅनर्स येतील त्याच्यापासून आपण सुरुवात करूया असं ठरवलं होतं आणि त्याच्यानुसार जे काही व्हिडिओज असेल तर ते आजपासून आपण या ठिकाणी सुरू करतोय। तर इथून पुढचे जे काही व्हिडिओज असतील, सण उत्सव असतील किंवा बाकीचे बर्थडेचे वगैरे, ते सर्व कंटिन्यू मध्ये येतील असं मी तुम्हाला शब्द देतो। आणि आजचा जो काही व्हिडिओ असेल तर तो या ठिकाणी एकदम तुम्हाला फ्री मध्ये तयार करून दिलेला आहे। तर या ठिकाणी कुठलाही पासवर्ड लावलेला नाही आहे, काय नाही, आणि जी काही डिझाइन आपण आज क्रिएट केली असेल तर ती तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल। तर सेम टू सेम अशा पद्धतीची डिझाइन आणि याच्यामध्ये जे काही यूज केलेले बॅकग्राऊंड्स, पीएनजी वगैरे असेल तर सर्व गोष्टी मी तुम्हाला दिलेल्या आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुम्हाला गेल्याच्या नंतर ते सर्व गोष्टी या ठिकाणी डाउनलोड करायच्यात आणि मग ते तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। ओके, त्याच्या आधी मित्रांनो, तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर याच्या आधी ज्यांनी कोणी मेसेज केले होते तर त्या सर्वांना रिप्लायज मिळून जातील आणि जे कोणी नवीन या ठिकाणी रिप्लाय करतील त्यांना सुद्धा या ठिकाणी जे काही मेसेजला असेल त्यांना रिप्लाय या ठिकाणी मिळून जाणार आहे। तर तुम्ही जर अजून आपल्या आयडीला जाऊन फॉलो केलं नसेल तर पटकन जा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला जाऊन फॉलो या ठिकाणी तुम्ही करू शकता। सोबतच या ठिकाणी जे काही तुमच्या अडचणी असतील त्या सर्व गोष्टी सुद्धा माझ्यासोबत या ठिकाणी तुम्ही मला शेअर करू शकता। ओके, याच्यासोबतच मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं, आपल्या आजची जी काही डिझाइन असेल तर डिझाइन आपल्याला क्रिएट करण्यासाठी या ठिकाणी जायचं आहे। तर भावांनो, आता जायचं आपल्याला डिझाइन क्रिएट करण्यासाठी। सिंपली आपण आपलं जे काही पिक्सेल लॅबचं ॲप्लिकेशन असेल ते या ठिकाणी यूज करत आहोत। तर सर्वात आधी तुम्हाला न्यू टेक्स्ट या ठिकाणी घ्यायचं आहे आणि हे जे काही असेल ते डिलीट करायचं आहे। डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉटवर जाऊन इमेज साईज आणि इथली जी काही साईज असेल ही 1280 कोडायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 5,000 जी काही कस्टम साईज असेल तर ती या ठिकाणी काय करायचं, फिल करून घ्यायचं आहे आणि ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर डबल चौकोनवर क्लिक करून कलर्समध्ये जायचं आहे आणि पांढरा रंग जो काय असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। हे सिलेक्शन झाल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला जायचं फ्रॉम गॅलरीवर आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 3 डॉटवरून तुम्हाला ब्राउजवर क्लिक करायचे। त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जे काही फोल्डर असेल त्याच्यामध्ये तुम्ही सर्व पेजेस सेव्ह केले असतील ते फोल्डर तुम्हाला ओपन करायचे आणि आजचं जे काही मी तुम्हाला फोल्डर देणार असेल त्याचं नाव दिलेलं आहे एकादशी 1 अशा पद्धतीनं नाव दिलेलं आहे। मे बी जर वेळ मिळाला तर अजून एक आपला व्हिडिओ येऊ शकतो, तर त्याच्यामुळे मी 1 नाव दिलेलं आहे आणि ते फोल्डर जे काही असेल त्याला आपण 2 नंबरचं नाव या ठिकाणी देणार आहोत। तर जे काही बॅकग्राऊंड्स वगैरे असतील याच्यामध्ये तुम्हाला मी 2 अलग अलग पद्धतीचे बॅकग्राऊंड्स दिलेत। एक बॅकग्राऊंड असं दिलेलं आहे जे तुम्ही तुमचं बर्थडेचे डिझाईन्स असेल किंवा अजून दुसऱ्या जे काही डिझाईन्स असतील ते करते वेळेसला यूज करू शकता आणि एक अशा पद्धतीने दिलेला आहे जे की तुम्ही तुमचं जे काही बाकीचं काम असेल तर ते करण्यासाठी या ठिकाणी यूज करू शकता। ओके, तर सिंपली या ठिकाणी मी जे काही 2 नंबरचं बॅकग्राऊंड असेल ते घेतलेलं आहे आणि राईट क्लिक करायचं, सेटिंगच्या ऑप्शनवर जायचं आणि रिलेटिव्ह साईजवर जायचं आणि 100% करायचं। त्याच्यानंतर इथं जाऊन हा पीएनजी तुम्हाला लॉक करायचा आहे। पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर 3 डॉट ब्राउजर क्लिक करायचं आणि तुम्हाला हा जो काही विठू माऊलीचा फोटो या ठिकाणी दिला असेल पीएनजी, हा पीएनजी तुम्हाला या ठिकाणी लावून घ्यायचा आहे। सेम प्रोसेस, त्याच्यानंतर इथं जाऊन हे सुद्धा लॉक करायचं आहे। पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून तुम्हाला इथे क्लिक करायचं, ब्राउजर जायचं आणि या ठिकाणी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाची नेम प्लेट दिली असेल, ही नेम प्लेट घ्यायची आहे आणि सेम प्रोसेस याच्यासोबत सुद्धा तुम्हाला करून घ्यायचं। ओके, तर मित्रांनो, बाकीच्या जे काही पीएनजीज असतील तर ते मी या ठिकाणी तुम्हाला लावून दाखवणार आहे। तुम्हाला सुद्धा सेम टू सेम जे काही पीएनजीज असतील अशाच पद्धतीनं आणि याच पॅटर्नमध्ये या ठिकाणी काय करायचं आहे, सेट करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन आला असाल आणि फर्स्ट टाइम आपला जर व्हिडिओ या ठिकाणी पाहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी खाली जे लाल रंगाचं बटन दिसत असेल सबस्क्राईब नावाचं, तर त्या बटनवर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही आहे। ओके, तर मित्रांनो, मॉडेलचं जे काही नाव असेल सोबत त्याचा फोटो आणि जे काही नेमप्लेट असेल ती मी या ठिकाणी ॲड करून घेतलेली आहे। एवढा ॲड झाल्याच्या नंतर आपलं इम्पॉर्टंट काम आहे ते म्हणजे आजचा जो काही आपल्या डिझाईनमधला टेक्स्ट असेल, मेन टेक्स्ट पीएनजी, तर ती आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। राईट क्लिक करायचं, रिलेटिव्ह साईजवर यायचं आणि 100% त्याच्यासोबतच हा पीएनजी आपण अशा पद्धतीने लॉक करू शकतो। त्याच्यानंतर फ्रॉम गॅलरी 3 डॉट ब्राउजर क्लिक करायचे आणि एक छोटंसं मेसेजचा पीएनजी तुम्हाला या ठिकाणी दिला असेल, हा सुद्धा तुम्हाला नावाच्या वर काय करायचं, ॲड करून घ्यायचा आहे। राईट क्लिक करायचं आणि हा सुद्धा पीएनजी तुम्हाला या ठिकाणी लॉक करून घ्यायचा आहे। ओके, एवढी सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी तुम्हाला 2-3 पीएनजीज दुसरे ॲड करायचे। ते म्हणजे जर समजा तुमचा जो कोणी मॉडेल असेल किंवा ज्याने कोणी तुम्हाला ऑर्डर दिली असेल त्याचे जर मोठे नेते असतील किंवा वडीलधारी माणसं जे काही असतील ते असतील किंवा तुम्हाला जर समजा महापुरुषांचा फोटो वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही एवढी डिझाईन कंप्लीट करू शकता। त्याच्यानंतर बॉक्समध्ये त्यांचे फोटोज ॲड करून तुम्ही यूज करू शकता। पण मला या ठिकाणी असं काही कोणाचं करायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी या ठिकाणी काय केलेलं आहे, माझा जो काही लोगो असेल तो लोगो आणि सोबतच जी काही तुम्हाला डेट पीएनजी दिली असेल तर ती डेट पीएनजी, अशा पद्धतीनं मी हे 2 जे काही पीएनजीज असतील या ठिकाणी ॲड करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा दोन्ही या ठिकाणी दिलेले आहेत। जर तुम्हाला माझ्यासारखी सेम तुमच्यासाठी किंवा तुमच्या मार्केटिंगसाठी जर डिझाईन तयार करायचे असेल तर तुम्ही मी जेवढ्या पीएनजीज यूज केल्यात एवढ्याच पीएनजी यूज करू शकता आणि समजा तुम्हाला जर कोणत्या क्लायंटला द्यायचं असेल त्याचं जे काही इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता। ओके, तर मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर डिझाईन दिसत असेल तर ह्याच डिझाईनची जी काही पीएनजी फाईल आणि सोबतच पीएल फाईल असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊ शकता आणि तुम्ही डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता।
तर मित्रांनो, फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड लागला नाही आणि तो जो काही पासवर्ड असेल तो मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्येच पिन करून ठेवलेला आहे. तर मी रिकामी फाईल दिली असती तर ती बऱ्याच जणांना जी काही एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी प्रॉब्लेम येत होती, त्याच्यामुळे एक पासवर्ड टाकला आणि तो पासवर्ड तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता, तो पासवर्ड यूज करू शकता आणि त्याच्यानंतर तुमच्या जे काही फाईल्स असतील ते एक्स्ट्रॅक्ट करू शकता आणि तुम्ही तुमची जी काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी क्रिएट करू शकता. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.